असं आपण म्हणू शकतो. पण याचा सर्वात जास्त दुष्परिणाम अमेरिकेला होईल. बरं. अजयजी, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ आणि ज्यांचे गुंतवणूक क्लासेस अतिशय प्रसिद्ध आहेत, त्या रचना रानडे आपल्यासोबत आहेत. रचना, तुमचंही स्वागत एबीपी माझावर. माझा पहिला प्रश्न आहे, मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटलं की आता जर का भारतातल्या गुंतवणूकदारांना थोडासा दिलासा असेल, तर तो त्यांच्या ॲपमध्ये अनरिअलाइज लॉसच्या नावाखाली जो काही आकडा दिसतोय, लालम लाल झालेला, पण किमान दिलासा आहे की हे अनरिअलाइज तरी आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, ही स्थिती किती काळ टिकेल असं तुम्हाला वाटतं? तुम्ही आता त्यांना काय सल्ला द्याल? माझ्या मते आता थोडी गंमत आहे का तर आहे. मी काय म्हणतो, ह्याला उदाहरण असं देते की जेव्हा आपण फ्लाईट मधनं जात असतो तेव्हा टर्ब्युलन्स येतो कधी कधी विमानाला. पण टर्ब्युलन्स आला म्हणून आपण घाबरून काही विमानात उडी नाही ना मारत. आपण एवढंच बघतो की आहे टर्ब्युलन्स आहे, हा टेम्पररी आहे, कधी ना कधीतरी विमान स्टॅबिलाइज होईल आणि सेफ लँडिंग होईल. बरं. आय थिंक आता जे काय जगात चालू आहे त्याच्यामुळे आपलं मार्केट टर्ब्युलन्स मधनं चालू आहे. तर अशा वेळेला सीट बेल्ट, कुर्सी की पेटी बांधले, ते आता आपण करणं खूप महत्वाचं आहे. जो अनरिअलाइज लॉस आहे तो आहे, तो 1-2 लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये नसून बहुतांशी लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये असणार आहे. पण ह्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. असे रिसेशन्स याच्यापूर्वीही आलेले आहेत आणि गेलेले आहेत. याच्यापूर्वी पण प्रत्येक वेळेला लोकांना असं वाटतं की धिस टाइम इट इज डिफरंट, असं लोकांना वाटतं. पण प्रत्येकच वेळ एक युनिक असते आणि या सगळ्यातनं आपण बाहेर येत असतो. आता फक्त म्हणजे रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सला एवढंच सांगायला आवडेल की ओव्हरऑल आपण कसे रिॲक्ट करतोय हे बघा. आजही आपण की लेवल सस्टेन केलेले आहेत आणि घाबरून जायचं काही कारण नाही असं मला तरी वाटतं. बरं, मी रचना तुम्हीच दिलेलं उदाहरण घेऊन पुन्हा अजय वाळिंबेंकडे जाईन. अजयजी, जसं रचना सांगतायत आपल्याला की कुर्सी की पेटी बांधले, विमान टर्ब्युलंट परिस्थितीतून जात असताना त्याला हेलकावे बसतात. माझा प्रश्न असा आहे की विमानातला टर्ब्युलंस असेल तर ढगामुळे, विजेच्या कडकडाटामुळे येतो तर ठीक आहे, पण खाली बर्मुडा ट्रायंगलच असेल तर काय करायचं? लोकांना वाटतंय खाली बर्मुडा ट्रायंगल आणि विमान आता ते त्याच्यात जाणार आहे. ते काय माहितीये का की ही स्थिती काय कायम राहणार नाही. कारण जसं